पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे एका तरुणाने आपल्या जिगरी मित्राची निर्गुणपणे हत्या केली आहे। आरोपीने एका वायरने मित्राचा गळा ओढून खून केलाय। तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मित्राचा मृतदेह रात्रभर एका विजेच्या खांबाला बांधून ठेवला। पोलिसांनी अवघ्या 6 तासात या घटनेचा उलगडा करत आरोपी तरुणाला अटक केली आहे। मनीष जालिंदर राऊत, वय 28 वर्ष, राहणार कळंबा रिंग रोड, राऊत कॉलनी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। तर सिद्धू शंकर बनवी, 20 वर्ष, सध्या राहणार वाशीनाका कळंबा रिंग रोड, मूळ राहणार शिंगनंदी, तालुका गोकाक, जिल्हा बेळगाव असं मृत तरुणाचं नाव आहे। दोघेही एकमेकांचे जिगरी मित्र होते। दोघे एकाच ठिकाणी काम करत होते, पण केवळ आईवर शिवीगाळ केल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टी असल्याने रात्री 11च्या सुमारास सिद्धू आणि मनीष हे दोघे दारू पिण्यासाठी एकत्र बसले। रात्री 2 वाजेपर्यंत मद्यप्राशन केल्यानंतर दोघेही जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले। जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून सिद्धूने मनीषला आईवरून शिवीगाळ केली। जेवण आटपून दोघे दुचाकीवरून घरी जात असताना लंगूशंकेसाठी थांबले। यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला। याच रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला खांबाला टेकून बसलेला सिद्धूचा मनीषने तेथूनच पडलेल्या वायरने गळा आवळला आणि त्याचा खून करून मृतदेह खांबाला बांधून ठेवला। सोमवारी सकाळी 5 वाजल्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरातील एका लाईटच्या खांबाला एका तरुणास बांधलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर नागरिकांनी तात्काळ याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता खांबाला वायरने बांधलेला तो तरुण मृत झाल्याचं दिसून आलं। त्यांच्या तोंडातून रक्त येत होते, ज्यामुळे हा खून असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणसह 4ही पोलीस ठाण्याचं गुन्हे शोध पथकाने पाचारण करण्यात आले। सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं, पण पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क वापरून तरुणाची ओळख पटवली आणि अवघ्या 6 तासात आरोपीला अटक केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।